आव्हान या संस्थेतर्फे आज आमचं 8 जणांना आंदोलन आहे आणि उद्या आम्ही पूर्ण नग्न आंदोलन करू आणि 15 ऑगस्टपर्यंत हे आमचं आंदोलन राहील. 15 ऑगस्टला आम्ही आणखी आमचं आंदोलन तीव्र करू हे आम्ही त्या इशारा देऊन प्रशासनाला इशारा देऊन देतो. जय भीम. तुम्ही पेशंट होतो का? तुमची लूटमार झाली? आरपी देवान संघटनेच्या वतीने मी अध्यक्ष विश्वभूषण कांबळे गेल्या 4 तारखेपासून आम्ही या ठिकाणी आम्हाला उपोषण बसलो होतो. परंतु आरोग्य अधिकाऱ्यांना या गोष्टीची जाणीव आहे की आम्ही तो मारायला बसलोय, तरी पण त्यांनी सुनावणी ठेवली आणि त्या सुनावणीच्या माध्यमातून सर्व काही प्रश्न आमचे जाणून घेतले व मला अर्धा तासामध्ये लेखी देऊन त्यांच्यावर कारवाई करण्याचे पत्र मला देणार होते. परंतु आज रोजी 8 दिवस पूर्ण होऊन सुद्धा प्रशासन जर झोपीचा जर सोंग घेत असेल तर आम्हाला जर इज्जत नसल्यासारखं प्रशासनाने दाखवलंय, पण प्रशासनाची पण इज्जत आम्ही चव्हाट्यावर रोडवर आणल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आज रोजी आम्ही नग्न आंदोलन या ठिकाणी आमच्या संघटनेच्या वतीने करण्यात आले. याची एकमेव हकीकत म्हणजे सोलापूरमध्ये आणि महाराष्ट्र आणि कर्नाटकमधल्या पेशंटकडून लाखो रुपयाचा लुटमार, मेडिकलचा प्रश्न, ॲम्ब्युलन्सचा प्रश्न आणि विविध योजनेअंतर्गत प्रशासकीय मंजुऱ्या घेऊन शासनाची लाखो रुपयाचा फसवणूक करून लाखो रुपये भ्रष्टाचार करणारे जे यशोधर हॉस्पिटल आहे ते हॉस्पिटल हे फक्त हॉस्पिटलच खाजगी नसून ते धर्मादाय आयुक्त करून ट्रस्ट हॉस्पिटल आहे आणि 90% ग्रँटेड आहे. ह्या गोष्टीची सर्व कल्पना असून देखील या ठिकाणी महाराष्ट्र आणि कर्नाटकमधल्या सरासर गरीब पेशंटचे लाखो रुपयाचा लुटमार या प्रशासनाने करत आहे. याच्या निषेधार्थ आणि कारवाई करत नाहीत म्हणून यांना श्रेय देणारे आरोग्य अधिकारी आणि त्यांच्या वरिष्ठ त्यांना आरोग्य अधिकाऱ्यांना श्रेय देणारी जर कोण असतील तर त्याची पण पाहणी केली पाहिजे आणि आरोग्य अधिकारी यांच्या निषेधार्थ यांची कारवाई झाली पाहिजे. हे आरोग्य अधिकारी त्या आरोग्याच्या टेबलला बसण्याच्या कुवतचे आहेत का याची आणि त्यांच्या डिग्रीची सर्टिफिकेटची चौकशी झाली पाहिजे आणि आरोग्य अधिकाऱ्यांची तात्काळ चौकशी झाली पाहिजे आणि त्यांच्यावर कारवाई करून आणि नंतर यशोधर हॉस्पिटलवर कारवाई करण्यात यावी आणि जेवढे काही पेशंटचे झालेले बिलं आहेत तेवढे पेशंटचे पूर्ण बिलं त्यांना रिफंड म्हणजे परत देण्यात यावं. हे पेशंटची लुटमार झालेले कुठं तर थांबावी आणि थांबली पाहिजे या हेतूने आमच्या संघटनेच्या वतीने आज रोजी आम्हाला जर उघडं बसवण्याचा प्रशासनाचा जर हेतू असेल तर आम्ही पूर्ण उघडं व्हायला आम्ही मागं पुढं पाहणार नाही. आणि आजचा दिवस जरी सोडला उद्या आम्ही पूर्ण आमचा नग्न आंदोलन राहील आणि येणाऱ्या 15 तारखेला मी व माझे कार्यकर्ते केव्हाही कुठेही कधी आंदोलन करतील आणि याला सर्वस्व जबाबदार आरोग्य अधिकारी आणि यशोधर हॉस्पिटल जबाबदार असेल अशी मी इशारा देतो. धन्यवाद. जय भीम. आरोग्य अधिकारी मॅडमने तुम्हाला आवाहन केले की कारवाई करण्याचा आदेश दिले होते, तर तो आतापर्यंत कारवाई झाली नाही आणि तुमचे जे आंदोलन सुरू झाले काय नाही विचार करण्याची बाब आहे. हे 9 तारीख होती, काल क्रांती दिवस होता. ज्या महात्मा गांधींना पुन्हा इंग्रजांनी अटक केलं तशी अवस्था मला वाटायला लागली आता तशी आहे का? जेणेकरून जर समजा 8 दिवस आम्हाला उपोषणाला बसावं लागत असेल, या भारताला स्वातंत्र्य होऊन 70 वर्ष पूर्ण होतात तरी सुद्धा आम्हाला न्याय हक्कासाठी लढावं लागत आहे. ही दुर्दैवाची गोष्ट आहे आणि या प्रशासनाला या गोष्टीची सर्व गोष्टीची जाणीव असून देखील प्रशासन जर आम्हाला नाचोळे जर करत असेल तर या प्रशासनाला आम्ही त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार. तुम्ही 15 ऑगस्टला आत्महत्या करण्याचा इशारा पण दिला होता. आत्महत्या नाही, आम्ही व माझे कार्यकर्ते 15 तारखेला केव्हाही कधी आणि कुठेही आत्महत्या फक्त एकच नसून आमच्याकडे बरेच काही नाही का आंदोलनाचे मार्ग आहेत. तर आम्ही आत्मदानाचा जरी विषय म्हणलं तर आत्मदानी करल्याशिवाय तोपर्यंत आंदोलन सुरूच होणार का? हां, जोपर्यंत आम्हाला हे प्रशासन ग्रँटेड आहे आणि प्रशासन यांना जर नाही का श्रेय देत असतील, अभय देत असतील तर या आरोग्य अधिकाऱ्यांवर पण कारवाई झाली पाहिजे आणि जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही आमचं आंदोलन हे चालूच राहील. थांब जरा 1 मिनिट सर, हे तुझी बातमी घेतली बरं का मी.